कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची निवड केल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल अशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदनही केलं। त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी योग्य व्यक्तीला हा पुरस्कार जाहीर झाल्याचं समाधान व्यक्त केलं आहे। या बहुरूपी कलावंतानं गेली 5 दशकं रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आत्ताही करत आहे। मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947ला मुंबईत झाला। दक्षिण मुंबईतील चिखलवाडी भागात ते लहानाचे मोठे झाले। बालपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सराफ यांनी वयाच्या 18व्या वर्षी शिरवाळकरांच्या ययाती व देवयानी या नाटकात विदूषकाची भूमिका साकारली आणि हा रंगभूमीचा प्रवास सुरू झाला। रंगमंच, मराठी व हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका यामध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सराफ यांना दादा कोंडकेंचा सहवास लाभल्यावर खऱ्या अर्थानं सराफ यांचं व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर बहरलं। पांडू हवालदार, रामराम गंगाराम ही त्याची काही अजरामर उदाहरणं सांगता येतील। मराठीबरोबरच 80च्या दशकापासून हिंदी निर्मात्यांनीही त्यांच्या अभिनयाची दखल घेत त्यांना ब्रेक दिला। अभिनेते व निर्माते महेश कोठारेंबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर व अशोक मामा ही 90च्या दशकातली मनोरंजन क्षेत्रातली नामांकित चौकट आजही अविस्मरणीय आहे। विनोदी भूमिकांबरोबरच खलनायक, चारित्र्य अभिनेताही त्यांनी तितकाच दमदारपणे साकारला। उत्कृष्ट अभिनय, सहज विनोदी प्रवृत्ती, कमालीची बॉडी लँग्वेज, अचूक टायमिंग ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये सांगता येतील। चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोक मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठाव घेणारा मंडल न्यूजचा हा विशेष वृत्तांत।